चला आता संध्याकाळच्या 5 वाजल्यात बघा. तर कालच्यापासून आपल्या चॅनलला ब्लॉग नाही आणि काहीच नाही. तुम्ही सगळी वाट पण बघत आहात. पूजाताईंनी ब्लॉग टाकला नाही. नेमकं काय झालं काय नाही. पूजाताई त्या दिवशी लय रडत होती, म्हणजे मी रडत होती. तशा तुमच्या सगळ्यांच्या कमेंट येत होत्या. वाचायला काय आपल्याला येत नाही, पण थोडं थोडं का होईना आपलं वाकडं तिकडं तर येतंय. आपल्याला येतं म्हणायला तर येतं, एवढं तेवढं तर जास्तची हवं नाही, पण आपलं वाकडं तिकडं तिकडं वाचायचं असलं तर. आता ह्याच्यावर पण मला कमेंट करते. तर बघा आज मी मेकअप केलाय, तर त्याचं कारण पण सांगते. तर ब्लॉगला मी आता बोलायला स्टार्ट करते. तर बघा ह्यांनी म्हणले ॲडव्हर्टाईज शूटिंग करायच्यात, पूजा चल आवर, म्हणजे असं तसंच होतं. तर आता म्हणलं तिकून आलेत त्यांनी, 2 दिवस काही बोलले नाहीत. परत आपलं बोलायला लागले कामापुरतं, जेवायला दी ती. मग त्यांची जी कपडे तिकडली नेहलेली होती ती मी सगळी धुवून टाकली, घड्या घालून ती ठेवल्या नीटनाटका. आपलं आमचं आता म्हणजे जी भांडण होतं ती थोडंफार तर मिटलंय बघा, चांगलं बऱ्यापैकी. तर तुम्ही बघितलंच होतं माझी अवस्था कसली झाली होती, बेकार. मी जेवत नव्हती, माझं डोळं खुलखुल गेलं नुसतं. मी ह्या बेडवर तर झोपूनच होती बघा. तर जेव्हा म्हणजे त्यांनी पण आले आणि लेकरांना पण बरं वाटलं. सारखी विहू पण पप्पा पप्पा करत होते आणि कृष्णा पण करत होता. तर आत्ता पण ती बाहेर कुठे गेले ना असे, तरी लेकरं विचारत पप्पा कधी यायच्यात, पप्पा कधी यायच्यात, पप्पा कधी यायच्यात. मी म्हटलं पप्पा काही मला सांगून जात नाहीत बघा तुमचे, आणि कुठे गेले ती पण मला माहिती नाही, आणि मी फोन पण लावणार नाही म्हटलं पप्पाला. तर असं मी एक ठरवलंय बघा. तर आल्यात आता, तोंडाशी तोंड काही लागायला नका आणि बोलायला पण ह्यांना काही नको. तर कामापुरतच आपलं बोलावं, जास्त काही बोलायला नकोच. मग आली ती बोलले एवढं तेवढं, जास्त काही बोलली नाही त्यांना. जातात बाहेर येतात, फक्त एक फोन लावायचा संध्याकाळचा, ती पण जेवायला म्हणजे जेवण करणार का जेवण करून इथे येणार. मग ती सांगते जेवण करून येणार किंवा घरी आल्यावर जेवणार आहे म्हणून असं सांगतात. मग एवढंच फोन. मग लेकरांनी लावलं तर अधूनमधून कुठेत पप्पा कुठं नाही ती विचारतात, बोलतात सांगतात. मी काय एवढं जास्त नाही, आता जेवढं आपल्याला सांगन तेवढंच करायचं. चल म्हणलं राहिलं, बस म्हणलं बसायचं घरी, तर असं ठरवले. आणि आता व्हिडिओ तर बरीच लोक बघतात आणि जिला बघायचं ती पण व्हिडिओ बघते. तर आता एवढंच ठरवलंय. माझ्यापासून तर माझी नाती तर सगळी तुटली बघा. जी होती ती शेवटच्या दिवशीच होती, सगळी संपली. मी त्या दिवशी लय रडले, लय म्हणजे लय रडले. आणि जास्त कोणाला बोलणं नाही, म्हणजे जी माझ्या घरातली असते कोणी, आता नावं तर घेत नाही मी डायरेक्ट त्यांना, ती पण व्हिडिओ बघत असते. कोणी पण असू द्या, मी फक्त माझ्या घरातली म्हणले, एका व्यक्तीमुळे माझ्या घरातली नाती सगळी तुटली. त्याच्या टेन्शनमध्ये जास्तच आणि जास्तच ही झाली. आता सांगायची तुम्हाला गोष्ट काही ही नाहीच आहे, तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे. एकदम डेंजर. मी त्या दिवशी लय रडले. तर आता माझा पूजाताई मेकअप करून डायरेक्ट व्हिडिओ घेते, बनवते. तर बघा एक ॲडव्हर्टाईज होती शूटिंगला, तर ती ॲडव्हर्टाईज म्हणजे केली आम्ही. आता शूटिंग ती झाली त्याची, तर अजून एक राहिली ॲडव्हर्टाईज. तर म्हणलं ब्लॉग बनवावा. सगळ्यात अगोदर कालच्यापासून आपल्या चॅनलला ब्लॉग नाही, आणि आपली यूट्यूब फॅमिली वाट बघत असते काय चालले काय नाही. ती पूजा बरी का नाही, कालच्यापासून व्हिडिओ टाकला नाही. आणि काळजी करणारी पण भरपूर आहेत माझे पब्लिक, म्हणजे एक फॅमिलीच असते ती माझी आतुरतीने वाट बघत असते. पूजाताईंनी आज व्हिडिओ टाकला नाही, आज पूजाताई काय करते नेमकं काय नाही. हिचं भांडण झालं होतं, हिचं भांडण मिटलं का नाही, काय झाले काय नाही नेमकं तीच. आणि मला फोन पण बरेच आले बघा. तर पूजाताई रडू नको तू, आता नावं काही सांगत नाही मी त्यांची, कोणाकोणाचे फोन आले कोणाकोणाचे नाही मला ती. तर फोन पण आले, टेन्शन घेऊ नको पूजाताई, म्हणजे ह्यांनी नव्हतं तेव्हा आलता. तर पांडूदादा येते आणि नको टेन्शन घेऊ, एवढं काय म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर फोन आले आणि बोलले पण. त्यांना म्हणजे त्यांनी फोन केला, मला धीर दिला बघा, एक आधार दिला फोन करून. पूजाताई रडू नको, जेवण कर टायमिंगला तू, ती येते नाहीत कुठं जाणार, असे बरेच यायचे. आणि कमेंट पण भरपूर आल्या होत्या, एवढं काय वाचायला येत नाही. आपल्या इकडून तिकडून कोणाकडनं तर वाचून घ्यायचं आपल्याला, एवढं तेवढंच येते वाचाय, तेवढंच बस तेवढंच येतं, बाकी नाही काय. कामापुरतं तर येतं,
पण जास्त जी अवघड आहे ती वाचून घ्यायचं, इंग्लिशमध्ये ती कमेंट केलेली ती असते. तर जाऊ द्या, आता मी असं ठरवलंय, राग फेक सगळं विसरून जायचं जी आता जी घडलंय ती. आणि बरेच जणांना असं वाटतंय ह्यांनी मुद्दाम व्हिडिओ बनवतात. मुद्दाम बनवण्यात पण एक असते बघा, चेहऱ्यावर तर कळून जातो मला हिने रागात बनवला, आता ही कशी बोलती कशी नाही बोलत, का रडती. मी त्या व्हिडिओमध्ये खरंच रडत होते, मी काय नाटकी केलेली दिसत होते. ह्यांचे आता नाटके सुरू झालेत. म्हणजे कमेंट करणारे पण काही जण आहेत आणि काही जण चांगले पण कमेंट करणारे, त्यांना सांगते मी. तर आताच ह्यांचं यूजसाठी चाललं असं यूट्यूबला, ते यूजसाठी नाही, यूजसाठी तर केलं असताना व्हिडिओ मी दिवसातनं 3-4 तर व्हिडिओ सहज टाकलं असतं. सकाळनं एक टाकला असता, दुपारनं टाकला असता, संध्याकाळी 5 वाजता, 9 वाजता, 10 वाजता असे व्हिडिओ मी बरेच बनवून टाकले असते. पण माणसाची कंडिशन काय आहे काय नाही त्याच्यावर तरी तुम्ही ही करून घ्यायला पाहिजे, बघायला पाहिजे. आणि पूजा नुसता बोलायच्याच कामाची, ऐकत नाही अशा पण कमेंट केलेल्या होत्या. आता ती नाव काय मी सांगत नाही. नुसती पूजा बोलायची कामाची आणि शिकत नाही काय. तर ज्यांनी कमेंट केली त्यांना पण कळत असं, ज्यांनी केली त्यालाच माहिती. आता नाव मला माहीत नाही एवढं पूर्ण, एवढे आले असतं ना मी डिटेलमध्ये सगळी माहिती दिली असते आणि अडकली पण नसते. आज मला ही दिवस पण बघायला मिळाला नसता. आज मी नवऱ्याने जी सांगितलं असतं ती करून मी लय मोठी झाली असते. मला लिहायला वाचायला येत नाही, त्याच्यामुळं काही लोक माझा फायदा घेतात आणि कळत नाही काय म्हणून त्याचा बी जास्त घेतात. पण आता बाहेरची ती तर कळतच आपल्याला, एवढं काय नाही. पण आमच्या घरात असं भांडण लय मोठं पेटलं होतं बघा, लय म्हणजे ह्याच्यामध्ये बरेच काहीतरी झालेत आणि तुम्हाला सांगायची काही गरजच नाही. तर सगळ्यांना माहितीच आहे आणि कळत पण असं, बोलावं म्हणून काही नेमच नाही बघा. तर आता मी ती विषय इथं स्टॉप करते, त्या विषयावर मी बोलणार नाही. आता मागचं मागं गेलं ती विसरून मी जाते आणि नव्याने माझी सुरुवात करते. 2 माझी छोटे पिल्लं इथं, पिऊ आणि कृष्णा, त्यांच्याकडं बघून मला जगायचे, माझ्या लेकरांना मोठं करायचे, त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा करायचे, त्यांना शिक्षण द्यायचे भरपूर. मी पण कोणाच्या नादाला लागून नवऱ्याला भांडते, म्हणजे कोणाच्या नादाला लागून मी भांडते नवऱ्याला. तर डोकं आदळण्याऐवजी मी कोणाच्या पुढंच आदळत नाही डोकं. मी जे असेल ते आता माझे व्हिडिओ सांगते मी तुम्हाला, जे माझे व्हिडिओ असतील ती घरातले असतील, माझ्या लेकर बाळातले असतील. तर मी नवऱ्यासोबत कुठं बाहेर गेली तर तिथला असतात व्हिडिओ. तर आता मी ह्या भांडणाच्या विषयावर काही सकट बोलणार नाही बघा. तर माझा आता ब्लॉग इथनं पुढं तुम्हाला घरातले दिसतात. उद्यापासून मी स्टार्ट करणार ब्लॉग बनवायला आणि तिथनंही करणार. तर बघा, आज मी मेकअप केला, ह्यांनी मेकअपला घेऊन गेले ॲडव्हर्टाईजची शूटिंग करायची म्हणून. तर मेकअप इथे केला. मेकअपला मी 10 वाजता गेलो आणि घरी यायला उशीर झाला. आत्या पण बोलत होत्या बघा, बरेच ह्यांनी व्हिडिओ घेतला. तर मी नाही काय बोलले त्याच्यामध्ये, एक शब्द मी नुसतं ऐकून घेतले आणि शांत बसले. आता बोलायचं तर नाहीच कोणाला, आपलं शांत बसायचं, गप बसायचं. तर मी कशी दिसते आज सांगा. आज फक्त बघा माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही, नाहीतर मी मला म्हणजे मी एक रील्स बनवली होती, त्याखाली अशा म्हणजे इंस्टाला माझ्याला एक कमेंट आल्या होत्या, बिना मंगळसूत्राची चांगले मी दिसत नाही बघा. आणि मंगळसूत्र घालूनच म्हणजे आता ती सौभाग्याचं लेण आहे म्हणल्यावर ती घातल्याशिवाय चांगल्या दिसणारच नाही बरोबर. बघा मी सिंदूर लावलाय तेवढा, जुडवी पायात आहेत माझ्या, बघत मंगळसूत्र घातलेलं नाही बघा. तर आता ही काढल्यानंतर मी मंगळसूत्र माझं मी गळ्यामध्ये घालणार, हे का नाही. मंगळसूत्र घातल्याशिवाय पण चांगले दिसत नाही बायकांचा गळा, कसं तर उदास. तर चला, मला हेच सांगायचं होतं तुम्हाला सगळ्यांना. तर माझे उद्यापासून व्हिडिओ बघा, घरातले येत्या ना, तिकडं डोकं घालाय नको, इकडं डोकं घालाय नको आणि कुठंच नको. जे असेल ते आपलं ही. काही मला बोलू वाटलं तर मी ब्लॉग बनवेन तुमच्यासोबत, गप्पा मारेन. पण असं समजू नका तुम्ही, लय गैरसमज करून घेता. म्हणजे मला काही पण लोक बोलतात बघा, पण विचार करण्याऐवजी काही तर बोलावं जरा. हाय माझी म्हणजे असं समजा, तुम्ही बहिणीला सांगताय किंवा लेकीला सांगताय, असंच करून जरा समजून सांगावं तिला पण.
पूजा तू असं कर, असं करू नको, तसं कर. असं मी आता व्हिडिओ जास्त मोठा होते ह्याच्यावर काय आता बोलत नाही. आणि उद्यापासून म्हणजे ब्लॉग घरातले येतील बघा, माझे कृष्णा पिऊ काय करतात काय नाही ते, आणि घरातले कोण काय करते त्याच्याबद्दल. तर चला आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन छान छान. तर चला, आज मी कशी दिसते ती पण कमेंट करून सांगा. काष्टा साडी घातली बघ मस्तपैकी आणि अशी ज्वेलरी घातली. तर चला आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, आणि ब्लॉगला मी हिताची एंड करते. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना बाय.